दोन साहेबल्या काय मानली आजोबाची होते माहिती साहेबांना मग झालं मग हो त्यांनी केस का मला सांगितले तू राहणार मी पाकूचर जाऊन काढा बंद काढा. जळगाव आरटीओच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह. विना टेस्ट 41 लायसन्स दिल्याचा आरोप. जळगाव प्रादेशिक परिवहन विभागाच्या अर्थात आरटीओ कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आरोप समोर आले आहेत. क्राईम इन्व्हेस्टिगेशन न्यूजच्या कथित स्टिंग ऑपरेशनमध्ये अधिकृत ड्रायव्हिंग टेस्ट न घेताच तब्बल 41 जणांना पक्के ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या आरोपांमुळे आरटीओ प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चेला उधाण आले आहे. विनापरीक्षा लायसन्सचा आरोप. वाहन चालविण्याचे कौशल्य तपासण्यासाठी अधिकृत ड्रायव्हिंग चाचणी घेणे आवश्यक असताना काही अर्जदारांची चाचणी न घेताच लायसन्स प्रक्रिया पूर्ण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा दावा खरा असल्यास वाहन चालकांच्या कौशल्य तपासणीच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे या प्रकरणात संबंधित कागदपत्रे, लायसन्स प्रक्रियेतील नोंदी तसेच टेस्टचे अधिकृत रेकॉर्ड तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. उज्ज्वल ड्रायव्हिंग स्कूलवरही प्रश्न. चोपडा येथील उज्ज्वल ड्रायव्हिंग स्कूलच्या कामकाजाबाबतही आरोप करण्यात आले आहेत. संबंधित संस्थेवर कारवाई किंवा निलंबन झाल्याची चर्चा असतानाही तिचे कामकाज सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. निलंबन झाले असल्यास त्या कालावधीत संस्थेने प्रत्यक्षात कोणते काम केले, परवाना किंवा मान्यता कोणत्या स्थितीत होती आणि संबंधित विभागाने त्यावर कोणती कारवाई केली याची अधिकृत माहिती समोर येणे आवश्यक आहे. पैसे दिले की विना टेस्ट लायसन्स? या दाव्याची चौकशी गरजेची. कथित स्टिंग ऑपरेशनमध्ये लायसन्स मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी किंवा देवाणघेवाण होत असल्याच्या स्वरूपाचे संभाषण समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या संभाषणाची सत्यता, त्याचा संदर्भ आणि ऑडिओ व्हिडिओ पुराव्यांची तांत्रिक विश्वासार्हता अधिकृत चौकशीत तपासणे आवश्यक आहे. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी, मध्यस्थ किंवा संस्थांची भूमिका निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्याची मागणी होऊ शकते. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न. ड्रायव्हिंग लायसन्स देताना चालकाचे वाहन चालविण्याचे कौशल्य तपासले जाते. त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार होणे आवश्यक आहे. विनापरीक्षा लायसन्स दिल्याचा आरोप खरा ठरल्यास त्याचा थेट संबंध रस्ते सुरक्षेशी जोडला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ प्रशासकीय अनियमितता म्हणून न पाहता त्यामागील संपूर्ण यंत्रणेची चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे. उच्चस्तरीय चौकशीची मागणी. कथित स्टिंग ऑपरेशनमधील ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग, संबंधित 41 लायसन्सची कागदपत्रे, ड्रायव्हिंग टेस्टचे रेकॉर्ड, अर्ज प्रक्रिया तसेच उज्ज्वल ड्रायव्हिंग स्कूलच्या परवाना व निलंबनासंबंधी नोंदी तपासण्यात याव्यात अशी मागणी होत आहे. या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही हे अधिकृत चौकशीतून स्पष्ट होणे आवश्यक आहे. दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी आणि निर्दोष व्यक्तींवर केवळ आरोपांच्या आधारे अन्याय होऊ नये अशी ही अपेक्षा व्यक्त होत आहे. आता लक्ष जळगाव आरटीओ प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे. 41 लायसन्स प्रकरणातील आरोपांची चौकशी होणार का? उज्ज्वल ड्रायव्हिंग स्कूलच्या कामकाजाबाबत वस्तुस्थिती काय आहे? आणि कथित स्टिंग ऑपरेशनमधील पुरावे अधिकृत तपासणीत कितपत खरी ठरतात? या प्रश्नांची उत्तरे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहेत. कुठला पक्का टू व्हीलरचा 2500. चार है 3500 चार है 3500 चार आहे बघा 3500 सर्व आहे ना. टेक्स्चर लायसन्स, टू व्हीलर, फक्त लायसन्स, परीक्षा माहिती पॅकेज. म्हणजे असं काही ट्रेनिंग वगैरे काही देणार आहे? मग ट्रेनिंग देणं म्हणजे माहिती घर म्हणून घरी सायबड म्हणून हां दोन साहेबल्या काय मानली आजोबाची होते माहिती साहेबांना मग झालं मग हो त्यांनी केस का मला सांगितले तू राहणार मी पाकूचर जाऊन काढा बंद काढा. गाडी शिकून घ्या मग 85 मग 85 गाडी शिकवून लायसन्स, टू व्हीलर, फोर व्हीलर, परीक्षा पास, गाडी शिकून चालू. कितीमध्ये? 85.
आणि असं न हे करता लायसन भेटणार नाही. बेडून सांग फोटो काढताना लायसन तुमचं फोटो बसले जळगाव मग इथं राहतात चिडूमध्ये जळगाव जिल्ह्यात माझा फोटो लायसन तू जुवानी रे येत नाही राहत नाही ना. पुढे पुढं राहू तो नाशिकला राहतो. नाशिक काढून घ्या मग नाशिकला निघून घ्या म्हणजे लायसन नाही डॉक्टर आपली इकडे मग काढेन तरी काढेन 3500 रुपये आधार कार्ड